बोली कि मेरे को अपने घर जाना है, मेरे को नहीं रहना है यहाँ पे। तो वो लोग ने मुझे उठाया एनआरसी कॉलोनी के पीछे खवाड़ी रूम में वहाँ पे डाल दिए। किरकोळ भांडणातून राग येऊन या तरुणीनं घर सोडल्याचे भयंकर परिणाम या तरुणीला भोगावे लागले। किरकोळ वाद होणं आणि या वादातून राग येणं आणि रागाच्या भरात आपलं घर सोडणं हे प्रकार सध्या वाढलेले दिसत आहेत। तरुण तरुणींना आजकाल लवकर राग येतोय आणि या रागाच्या भरामध्ये नको ते पावलं उचलली जात आहेत। कल्याणमध्ये सुद्धा असाच एक भयंकर असा प्रकार घडलाय। एका तरुणीचं आपल्या आजीसोबत किरकोळ भांडण झालं आणि या भांडणाचा या तरुणीला प्रचंड राग आला। रागाच्या भरात या तरुणीनं आपलं घर सोडलं खरं, मात्र घराच्या बाहेर पडल्यानंतर तिच्यासोबत खूप भयंकर आणि वाईट असं कृत्य घडलं। किरकोळ भांडणातून राग येऊन या तरुणीनं घर सोडल्याचे भयंकर परिणाम या तरुणीला भोगावे लागले। या तरुणीसोबत जवळपास 1 महिना सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि यामध्ये 2 तिच्या मैत्रिणींचा सुद्धा समावेश आहे। ही तरुणी जेव्हा घरातून बाहेर पडली त्यानंतर तिला आपल्या मैत्रिणी या आपल्याशा वाटू लागल्या। या मैत्रिणींवर तिने विश्वास ठेवला। 2 मैत्रिणींच्या घरी ती आलटून पालटून राहू लागली आणि त्यानंतर तिनं पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला आणि या तरुणीला घरी सोडत असताना तिला घरी न सोडता एका ठिकाणी नेण्यात आलं। त्या ठिकाणी तिला गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि तिच्यावर आळीपाळीनं सामूहिक बलात्कार करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी एकूण 7 आरोपींवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि यामध्ये 2 तिच्या मैत्रिणी आहेत। पाहुयात या तरुणीसोबत नेमकं काय घडलं आणि धक्कादायक बाब म्हणजे या सर्व गोष्टी होत असताना या तरुणीला वारंवार गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं आणि तिला बियर सुद्धा पाजण्यात आली। पाहुयात कल्याण नजीक नेमकं काय घडलं। कल्याण नजीक असलेल्या बल्याणी परिसरामध्ये ही 21 वर्षीय पीडित तरुणी आपली आजी आणि चुलत बहीण भावासोबत राहत होती। रात्री तिचं आजीसोबत भांडण झालं आणि त्यानंतर रागाच्या भरात तिनं आपलं घर सोडलं। घर सोडल्यानंतर ही तरुणी आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली। ही तरुणी एका बांधकाम साईटवर काम करत होती आणि या साईटवर तिची ओळख जिनत नावाच्या एका तरुणीशी झाली होती आणि याच जिनतच्या घरी मोठ्या विश्वासानं ही तरुणी गेली। जिनतच्या शेजारी शबनम नावाची त्यांची दुसरी मैत्रीण सुद्धा राहत होती। शबनम आणि जिनत या दोन्ही मैत्रिणीच्या घरी ती आळीपाळीनं राहू लागली आणि त्यानंतर तिनं पुन्हा घरी जाण्याचा निर्णय घेतला। मात्र वाटेतच तिच्यासोबत भयंकर असं कृत्य घडलं। या दोघींनी तिला विश्वासामध्ये घेतलं आणि त्यानंतर घरी सोडतो म्हणून त्यांच्या एका मित्राला, ज्याचं नाव गुड्डू आहे, या गुड्डूला या दोघींनी बोलवलं। त्यानंतर पीडित तरुणी, गुड्डू, 2 मैत्रिणी आणि आणखीन एक साथीदार असं सगळेजण मिळून तिला घरी नेण्याच्या बहाण्यानं एका वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले। एनआरसी कंपनीच्या मागे एक चाळ आहे, त्या ठिकाणी बांधकाम सुरू आहे आणि हे बांधकाम दाखवण्याच्या निमित्तानं या पीडित तरुणीला या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी नेलं आणि त्यानंतर तिच्या मानेवर इंजेक्शन देण्यात आलं। जिनतनंच हे इंजेक्शन दिल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। त्यानंतर तरुणी त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि तरुणीवर जवळपास महिनाभर त्या ठिकाणी आळीपाळीनं बलात्कार करण्यात आला। तरुणीला वारंवार त्या ठिकाणी गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलं। आपल्याला घरी घेऊन चला अशी विनंती या तरुणीनं केली। त्यानंतर या नराधमांनी त्या ठिकाणी अली इराणी नावाच्या इस्माला बोलावून घेतलं आणि फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी या तरुणीला देण्यात आली। इतकंच नाही तर तिच्या आजीच्या विरोधात देखील या तरुणीला खोटी तक्रार देण्यास भाग पाडण्यात आलं। या तरुणीला सातत्यानं नशेची औषधं दिली जात होती। कधी आंबिवली इथल्या चाळीत तर कधी रामबाग इथल्या लियाकत नावाच्या एका इस्माच्या घरी नेत तिच्यावर सातत्यानं बलात्कार करण्यात आला। त्यानंतर आंबिवली इथल्या चाळीमध्ये शुद्धीवर आल्यानंतर या तरुणीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला। या तरुणीनं त्या ठिकाणी सुटकेसाठी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या नशिबानं एका इस्माची नजर या सर्व गोष्टींकडे पडली। या इस्मानं त्या जी तरुणी त्या ठिकाणी राहत होती त्या खोलीचा दरवाजा त्या ठिकाणी उघडला, ते कुलूप तोडलं आणि या तरुणीची सुटका केली। त्यानंतर या तरुणी आपल्यासोबत काय आपबीती घडली ही सर्व घटना आपल्या आजीला सांगितली आणि विशेष म्हणजे आजीनं या तरुणीला मोठा धीर दिला आणि तिला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेली।
शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली इराणी यांच्यासह आणखीन एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करतायत। दरम्यान राग येणं आणि रागाच्या भरात अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि हे निर्णय किती घातक ठरू शकतात, किती भयंकर ठरू शकतात याचं हे उदाहरण पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पाहुयात या संदर्भात पीडित तरुणीने नेमकं काय सांगितलंय। मेरी दादी के साथ में 19 मार्च के दिन थोड़ा सा उनके साथ में झगड़ा हो गया था, नोकझोंक हो गई थी। उसी रात में 11 बजे मैं जब घर आई तो मैं पानी की टंकी के पास बैठी थी। वहाँ पे सामने शबनम और गुड्डू वो लोग दोनों आए और वहाँ पे आके मेरे को बोले कि तू यहाँ क्या कर रही है, चल हमारे साथ। वो लोग ने मेरे को अपने साथ जबरदस्ती दादी के खिलाफ मेरे दिल में बहकाव डाले और उनके नाम पे मेरे को फेक केस भी करने लगा है और मुझे अपने साथ जीनत कुरैशी के घर पे लेके चले गए और जीनत कुरैशी के वहाँ रखे 10 दिन वहाँ अच्छे से रखने के बाद में मेरे को बोले कि अब तो हमारे पास रहे, हम लोग तेरे को दादी क्या छोड़ देंगे, टेंशन मत ले, सब अच्छा हो जाएगा। ऐसा करके मेरे को वहाँ बहका के रुका दिए 10 दिन। और उसके बाद में जब मैं बोली कि मेरे को अब अपने घर जाना है, मेरे को नहीं रहना है यहाँ पे, तो वो लोग ने मुझे उठाए एनआरसी कॉलोनी के पीछे खवाड़ी रूम में वहाँ पे डाल दिए। वहाँ पे टाला विला करके बांध के लॉक करके रख दिए थे। फिर उसके बाद में मेरी दादी पे फेक केस भी करने लगा है और लियाकत शेख, गुड्डू, गुलफाम ये सब लोग आके गलत मेरे साथ काम करने लगे। मेरे को इंजेक्शन ड्रग्स और उसके बाद में इंजेक्शन ड्रग्स के बाद में मुझे ब्रेजर ये सब भी पिलाने लग गए थे। और मेरे को 2 बार लियाकत शेख गेस्ट हाउस कल्याण रामबाग में भी लेके गए। वहां पे भी मेरे साथ में गलत काम वो लियाकत शेख ने किया और इंजेक्शन दे के। और उसके बाद में एनआरसी कॉलोनी में भी गुड्डू आता था, गुलफाम आता था, एक काले जैसा आदमी रहते थे। बहुत से अलग लोग को भी वो लोग बुलाते थे वहां पे। और शबनम, जीनत ये लोग दोनों जन मेरे को रोज इंजेक्शन ड्रग्स देते थे और मेरे साथ गलत काम करते थे। और उसके बाद में जब मैं अपनी दादी के आने की बहुत ही जिद करने लगी तो मेरे को अली ने आके मारा भी और पट्टे विट्टों से पूरे निशान भी दिया बदन पे। फिर उसके बाद में जब मैं वापस से अपनी दादी के यहाँ जाने की जिद करी तो ये लोग ने फिर से मेरे को तीसरी टाइम वापस लियाकत के पास लेके गए और वहाँ पे लियाकत के पास भी रखे और उसने भी मेरे को 2 दिन फिर से रखा और गेस्ट हाउस में मेरे साथ फिर गलत काम किया। तर आपण बघितलं की या तरुणीनं नेमकं आपल्यासोबत काय घडलं ते सांगितलेलं आहे। तब्बल महिनाभर हा सर्व गंभीर प्रकार सुरू होता। ही तरुण आरडाओरडा केल्यानंतर या बंद खोलीवर एका इस्माची नजर पडली आणि त्या इस्मानं हे ज्या खोलीचं कुलूप होतं ते कुलूप तोडलं। या तरुणीची तिथून सुटका केली आणि तिला आपल्या आजीच्या घरी देखील पोहोचवलं। हा सर्व प्रकार ऐकल्यानंतर आजीनंही या तरुणीला मोठा धीर दिला आणि केवळ आपली माणसं सोबत असल्यामुळे ही तरुणी पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचली आणि तिनं आपल्यासोबत नेमकं काय घडलेलं आहे याची माहिती पोलिसांना दिली। दरम्यान छोट्या कारणावरून राग येणं आणि रागाच्या भरामध्ये घर सोडल्यानंतर त्याचे किती भयंकर परिणाम होतात याचंच हे उदाहरण आहे। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका। कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण, लोकमत।